नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या वर्षीपासून महाराष्ट्र स्टेट बोर्डचा इयत्ता 6वीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. त्याच्यातला विषय गणित मधला इयत्ता 6वी विषय गणित मधले प्रॅक्टिस सेट 3.2 मधला जो पहिला प्रश्न आहे तो प्रश्न आपण आज इथं पाहणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे, राईट द करेक्ट सिम्बॉल. हे दोन जे सिम्बॉल आहेत, ग्रेटर दॅन आणि लेस दॅन, हे दोन सिम्बॉल द बॉक्स बिलो, तर खालील बॉक्स मध्ये लहान मोठेपणाचे चिन्ह वापरायचे आहेत आणि ही उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. तर याच्यातलं पहिलं गणित आहे, पहिलं उदाहरण आहे, इन ब्रॅकेट -10 ब्रॅकेट कंप्लीट एम्प्टी बॉक्स प्लस 11. तर बघा ह्याच्यामध्ये लहान कोण आहे आणि मोठा कोण आहे ठरवायचा आहे. आपण मोठा कोण आहे हे ठरवूया, म्हणजे राहिलेला तो आपोआपच लहान असतो. बघा इथं ही मायनस आहे, -10 आहे आणि हे धन 11 आहे. तर नेहमी मायनस पेक्षा प्लस जे चिन्ह असते ती संख्या नेहमी मोठी असते. म्हणून मोठ्या संख्येकडे आपण ही लहान मोठेपणाची दोन टोकं करणार आहोत. म्हणजे याचा अर्थ आहे -10 पेक्षा +11 ही संख्या मोठी आहे. म्हणजेच काय, इन ब्रॅकेट -10 इन ब्रॅकेट कंप्लीट इज ग्रेटर दॅन +11. बघा दुसरं उदाहरण आहे, इन ब्रॅकेट -19 इन ब्रॅकेट कंप्लीट एम्प्टी बॉक्स इन ब्रॅकेट -5 ब्रॅकेट कंप्लीट. आता ह्या 2 नंबरच्या उदाहरणामध्ये दोन्हीही संख्यांना मायनस चिन्ह आलेलं आहे. त्यामुळे लहान मोठेपणा ठरवताना अशी जी उदाहरणं आहेत आपल्याकडून थोडीशी चूक होत असते, पण चूक काही करायला नाही, अतिशय सोपा आहे. तर इथं ह्या उदाहरणाचा विचार करताना संख्या रेषेचा विचार करायचा की शून्यानंतर इकडे -1 -2 -3 -4 -5 -6, म्हणजे संख्या रेषेवर शून्यापासून जर सुरुवात केली आपण लिहायला, जसं जसं आपण लेफ्ट साइडला येऊ तसं तसं ह्या ज्या मायनस संख्या आहेत त्या आपल्याला मिळत जातात. तर सर्वप्रथम आपल्याला -5 येते, म्हणजे -19 पेक्षा -5 ही काय आहे, मोठी आहे, बिग आहे. तर ह्याचं वाचन येणार -19 इज ग्रेटर दॅन -5. चला तिसरं उदाहरण आपण बघूया, इन ब्रॅकेट -3 ब्रॅकेट कंप्लीट एम्प्टी बॉक्स आणि हा आहे 0. तर आपल्याला माहित आहे की 0 ला कुठलंही चिन्ह नसते आणि ही मायनस संख्या आहे. मायनस संख्यापेक्षा 0 हा काय आहे, मोठा आहे, बिग आहे. म्हणून त्याच्याकडे आपण दोन टोकं करणार आहोत. म्हणजेच काय, इन ब्रॅकेट -3 ब्रॅकेट कंप्लीट इज ग्रेटर दॅन 0. व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा. चला पुढचं 4 नंबरचं गणित बघूया. 8 एम्प्टी बॉक्सेस इन 10. तर ह्याला कुठलंही चिन्ह नाही, म्हणजे इथं दोन्हीकडे धन चिन्ह असते, म्हणजेच धन चिन्ह असते. म्हणजे धन चिन्ह आल्यावर ह्याच्यातली जी मोठी संख्या आहे ती मोठी असते. 8 पेक्षा 12 ही मोठी संख्या आहे, म्हणून त्याच्याकडे आपण लहान मोठेपणाची जे चिन्ह आहे त्या चिन्हाची दोन टोकं देणार आहोत. त्यानंतर 5वं गणित आहे आपलं 5 आणि 0. आता 5 हे धन आहे, धन संख्या ह्या सगळ्या शून्यापेक्षा मोठ्या असतात, म्हणून 5 कडे आपण ही दोन टोकं देणार आहोत. त्यानंतर 6वं गणित आहे, इन ब्रॅकेट -3 ब्रॅकेट कंप्लीट एम्प्टी बॉक्स इन ब्रॅकेट -9 ब्रॅकेट कंप्लीट. इथं सुद्धा 6व्या गणितात दोन्ही संख्या मायनस आहेत. संख्या रेषेचा जर आपण विचार केला, शून्यानंतर -1 2 3, तर प्रथम -3 येते, म्हणजे -3 ही संख्या -9 पेक्षा मोठी आहे. म्हणजे ह्याचं वाचन आपण इन ब्रॅकेट -3 ब्रॅकेट कंप्लीट इज लेस दॅन इन ब्रॅकेट -9 ब्रॅकेट कंप्लीट. धन्यवाद.